नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक या अंतर्गत एक उदाहरण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 3. आतापर्यंत आपण 2 उदाहरणे सोडवलेली आहेत. आज आपण हे तिसरे उदाहरण सोडवणार आहोत. तर प्रथम आपण हे उदाहरण वाचून घेऊया. A fire occurred on 15th April 2020 and destroyed the business premises of Delhi Electronics Limited. The books of accounts and stock amounting to rupees 18,000 were saved and the following information was available from the books. तर फायर ऑकर्ड म्हणजे आगीची घटना घडलेली आहे 15 एप्रिल 2020 ला अँड डिस्ट्रॉयड द बिझनेस प्रिमायसेस ऑफ दिल्ली इलेक्ट्रॉनिक्स. तर ह्या दिल्ली इलेक्ट्रॉनिक्सचे जे बिझनेस प्रिमायसेस आहेत काय झालेलं आहे, डिस्ट्रॉय झालेलं आहे. द बुक्स ऑफ अकाउंट्स अँड स्टॉक अमाउंटिंग टू रुपीज 18,000 वेअर सेव्ड. तर जे काय बुक्स ऑफ अकाउंट्स जे वाचलेले आहेत आणि त्यामध्ये स्टॉक सुद्धा वाचलेला आहे, ज्याची किंमत किती आहे, 18,000 रुपये आहे. अँड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन वॉज अवेलेबल फ्रॉम दी बुक्स. आणि आपल्याला एक खालील काही इन्फॉर्मेशन सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. त्यामध्ये इयर वाईज सेल्स दिलेले आहेत, ॲज वेल ॲज ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे. म्हणजे इयर एंडिंग 31 डिसेंबरला होतं. तर 31 डिसेंबर 2015, 31 डिसेंबर 2016, 31 डिसेंबर 17, 31 डिसेंबर 2018 अँड इयर एंडिंग 31 डिसेंबर 2019 या प्रत्येक वर्षाच्या अखेरचे सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे. The stock on 31st December 2019 was valued at 97,000. The purchases, sales and production wages from 1st January 2020 to 14th April 2020 were ascertained at 75,000, 1,59,000 and 30,000 respectively. You are required to prepare a statement in support of claim against the insurance company. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितलं आहे, जो स्टॉक आहे 31 डिसेंबर 2019चा म्हणजे 31 डिसेंबर 2019 अखेर जे स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, 97,000. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत, सेल्स दिलेले आहेत आणि प्रोडक्शन वेजेस दिलेले आहेत. कोणत्या पिरियडच्या, फ्रॉम जानेवारी 1 2020 टू 14 एप्रिल 2020. म्हणजे हा जो पिरियड आहे 1 जानेवारी 2020 ते 14 एप्रिल 2020 या पिरियडच्या परचेसेस, सेल्स आणि प्रोडक्शन दिलेले आहे. म्हणजे हा काय आहे, आग लागलेली तारीख आणि वर्षाची सुरुवात हा जो कालावधी आहे, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासून ते आग लागलेल्या कालावधीपर्यंतचे जे परचेसेस, सेल्स आणि प्रोडक्शन वेजेस दिलेले आहेत. क्रमाने घ्यायचं. 75,000 परचेसेस, 1,59,000 सेल्स आणि प्रोडक्शन वेजेस आहेत 30,000 रुपये. आणि आपल्याला काय सांगितलं, यू आर प्रिपेअर अ स्टेटमेंट इन सपोर्ट ऑफ क्लेम अगेन्स्ट द इन्शुरन्स कंपनी. ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, आग कोणत्या तारखेला लागली ती तारीख पहिल्यांदा काय करायची, इथं निश्चित करायची. तर आग लागलेली आहे 15 एप्रिल 2020 या तारखेला आग लागलेली आहे. दुसऱ्यांदा काय करायचं, 2 नंबरला या व्यवसाय संस्थेचं आर्थिक वर्ष कोणत्या तारखेला क्लोज होतं ते तारीख काय करायची, निश्चित करायची. तर उदाहरण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की दरवर्षी 31 डिसेंबरला काय होतं, इथं आर्थिक वर्ष यांचं क्लोज होते. मग पुढे विचार काय करायचा की ज्या वर्षी आग लागलेली आहे 2020 मध्ये, तर त्याच्या अगोदरचं वर्ष कोणत्या तारखेला क्लोज झालेलं असेल हे काय करायचं, निश्चित करायचं. तर अगोदरचं वर्ष कोणत्या तारखेला क्लोज झालेलं असेल, 31 डिसेंबर 2019 ला ते क्लोज झालेलं असेल. ठीक आहे. हा प्राथमिक भाग उदाहरण सोडवत असताना पहिल्यांदा विचारात घ्यायचा. त्यानंतर स्टेप नंबर 1 काय असते, जे लगतचं वर्ष आहे, इमिजिएट प्रिसिडिंग इयर, म्हणजे ज्या वर्षी आग लागली त्याच्या अगोदरचं जे वर्ष आहे, प्रिव्हियस इयर किंवा प्रिसिडिंग इयर, ते वर्ष आणि त्या वर्षाचा ट्रेडिंग अकाउंट आणि त्या वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट रेट आपल्याला काय करायचा असतो, कॅल्क्युलेट करायचा असतो. पण या उदाहरणामध्ये आपल्याला पाठीमागल्या वर्षाची पण माहिती दिलेली आहे, पण त्याच्या अगोदरच्या 4-5 वर्षाची म्हणजे 2015 पासून ते 2019 पर्यंत आपल्याला सेल्स,
आणि ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे इथं जी 1 नंबरची स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, ते प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट म्हणजे प्रिव्हियस इयरचं जे ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं असतं ते ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याची गरज नाही. का गरज नाही? इथं आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचा आकडा दिलेला आहे, सेल्सचा आकडा त्याने आपल्याला यामध्ये काय केलेला आहे, दिलेला आहे. त्यामुळे स्टेप नंबर 1 न घेता डायरेक्ट आपण काय करायचं, स्टेप नंबर 2 घ्यायची. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट रेट जो आहे पाठीमागल्या वर्षाचा किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षाचा, इथं त्याच्या अगोदरची पण वर्ष आपल्याला यामध्ये दिलेली आहेत, या सगळ्यांचा जो ग्रॉस प्रॉफिट रेट आहे तो पहिल्यांदा काय करायचा, कॅल्क्युलेट करायचा. तर ही जी स्टेप नंबर 1 आहे ती स्टेप नंबर 1 इथं आपल्याला घ्यायची गरज नाही. स्टेप नंबर 1 मी तर नॉट रिक्वायर्ड म्हणतो सर, नॉट रिक्वायर्ड. का स्टेप नंबर 1 फॉलो करायची नाही? कारण आपल्याला त्याच्या अगोदरच्या वर्षाचा प्लस पाठीमागल्या वर्षाचा काय केलेला आहे, ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स दिलेले आहेत. त्यामुळे स्टेप नंबर 2 घ्यायची, जो ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे तो कॅल्क्युलेट करायचा. आता इथं ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करत असताना पाठीमागल्या वर्षाचा आणि त्याच्या बरोबर त्याच्या अगोदरची जी काही वर्ष आहेत प्रिसिडिंग इयर ॲज वेल ॲज जे प्रिव्हियस इयर्स आहेत त्याच्या अगोदरची, त्याचा पण ग्रॉस प्रॉफिट रेशो आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावा लागेल. तर मग इयर कुठून माहिती दिलेली आपल्याला, 31 डिसेंबर 2015 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत आपल्याला ही माहिती दिलेली आहे. म्हणून प्रत्येक वर्षाचा आपण आता काय करू, पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट काढू. 15 ते 19, 2015, 2016, 2017, 2018 आणि 2019 किंवा 19. तर या 5 वर्षाचा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढावं लागेल. इथं ग्रॉस प्रॉफिट रेशोचं सूत्र आपण लिहिलंय, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. हे इथं आपण काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. म्हणून पहिल्यांदा 2015चा ग्रॉस प्रॉफिट घेऊ, नेट सेल्स घेऊ आणि 100 मल्टिप्लाय करू. ग्रॉस प्रॉफिट आहे 2,15,000 आणि 8,60,000 हा सेल्स आहे. 8,60,000 हे काय आहेत, सेल्स आहेत, इंटू 100. बघा 2,15,000, 8,60,000 इंटू 100. सेम तोच पॅटर्न 16, 17, 18, 19 या वर्षामध्ये काय करायचा, फॉलो करायचा. म्हणून 2016 ग्रॉस प्रॉफिट 2,13,000 आणि सेल्स आहेत 7,10,000 डिवायडेड बाय 7,10,000 इंटू 100. 2017 मध्ये 2 लाख रुपये ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स 6 लाख रुपये. सेल्स किती आहेत, 6 लाख रुपये इंटू 100. 2018 1,87,000 रुपये आणि 5,50,000 रुपये ह्या सेल्स आहेत. 5,50,000 रुपये ह्या सेल्स आहेत इंटू 100. आणि 2019 किंवा 2019 1,60,000 आणि 4,80,000 सेल्स आहेत. 1,60,000 ग्रॉस प्रॉफिट, 4,80,000 सेल्स इंटू 100. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो डेटा आहे तो डेटा फिल केलेला आहे. आता प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करून रेट निश्चित करूया. पहा, पहिल्यांदा आहे 2,15,000, 2,15,000 इंटू 8,60,000, 8,60,000 इंटू 100. सॉरी, 2,15,000 डिवायडेड बाय 8,60,000 इंटू 100. रेट किती आलेला आहे, 25%. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट 25%. सेम दुसरं वर्ष 2,13,000 डिवायडेड बाय 7,10,000 इंटू 100. हा आहे 30%.
2017 मध्ये 2 लाख भागिले 6 लाख, 2 लाख डिवायडेड बाय 6 लाख इंटू 100, 33.33%, 1/3%, 33.33%, 1/3. ओके. त्यानंतर 2018 रेशो किती आहे? 2018चा 1,87,000 डिवायडेड बाय 5,50,000 इंटू 100, हा रेशो आहे 34%. 34%. 2019 1,60,000 डिवायडेड बाय 4,80,000 इंटू 100, 33.13%, 33.33%, that is 1/3%. So this is the rates of gross profit of the last 5 years. तर ही पाठीमागील 5 वर्षाचे काय आहेत? ग्रॉस प्रॉफिटचे रेट आहेत. आता इथं समजून घ्या, इफ द ग्रॉस प्रॉफिट रेट्स ऑफ प्रिव्हियस इयर्स इज गिवन, म्हणजे पाठीमागल्या काही वर्षाचे जर ग्रॉस प्रॉफिटचे रेट दिलेले असतील तर काय करायचं असतं? फर्स्ट डिसाइड द ट्रेंड्स ऑफ ग्रॉस प्रॉफिट. या ज्या ग्रॉस प्रॉफिटच्या रेटचा जो ट्रेंड आहे, ट्रेंड दॅट मीन्स इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग और कॉन्स्टंट, म्हणजे हे ट्रेंड वाढता ग्रॉस प्रॉफिट असू शकेल किंवा तो डिक्रीजिंग म्हणजे घटता ग्रॉस प्रॉफिटचा रेट असू शकेल किंवा कॉन्स्टंट म्हणजे एकाच दरानं ग्रॉस प्रॉफिट असू शकेल. हे जे ट्रेंड्स आहेत ते ट्रेंड्स पहिल्यांदा काय करायचे? इथं निश्चित करायचे. तर पहा, ट्रेंड्स 25%, 30%, 33%, 34%, 33%. हे ट्रेंड्स जर आपण बघितले तर हे काय आहे? इट शोज इन्क्रीजिंग ट्रेंड्स. ट्रेंड्स काय होत आहेत? वाढत आहेत. परंतु वाढत असताना हे कॉन्स्टंट रेटनं, स्थिर दरानं ते वाढत नाहीत. 15 आणि 16 मध्ये 5% वाढलेला आहे. 16 आणि 17 मध्ये हा 3.3% वाढलेला आहे. 17 आणि 18 मध्ये फक्त 0.67 या रेटनं वाढ झालेली आहे आणि पुन्हा 2019 मध्ये काय झालेले आहे? 0.67 न घट झालेली आहे. त्यामुळं पाठीमागल्या 3 वर्षाचा जर इथे विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की हा जो ट्रेंड आहे तो काय आहे? थोडा कॉन्स्टंट आहे, ॲट द रेट ऑफ 33.33%. लास्ट 3 years रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट शोज कॉन्स्टंट ट्रेंड, दॅट इज 33.33%. म्हणजे पाठीमागल्या 3 वर्षाचा जो ट्रेंड बघितला तर तो ट्रेंड किती आहे? 33.33% हा ग्रॉस प्रॉफिट होतोय. मग आपण इथं काय विचारात घ्यायचं? हे जे नेक्स्ट इयर आहे म्हणजे 2020, ह्या नेक्स्ट इयरला जो ग्रॉस प्रॉफिट रेट असेल तो कोणता असेल? पाठीमागल्या 3 वर्षात जर हा रेट कॉन्स्टंट असेल तर इन द नेक्स्ट इयर म्हणजे 2020 मध्ये सुद्धा हा रेट काय असेल? तोच कॉन्स्टंट असेल, म्हणजे तोच रेट आपल्याला काय करावा लागेल? कंटिन्यू करावा लागेल. म्हणजे इन द इयर 2020 ग्रॉस प्रॉफिट रेट इज ॲप्लिकेबल. किती असेल तो ॲप्लिकेबल रेट? 33.33%. सो नोट, आता आपल्याला एक नोट लिहावी लागेल. नोट काय नोट लिहावी लागेल आपल्याला? आता ती द रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट हॅज बीन कॉन्स्टंट ओव्हर लास्ट 3 years. आपण बघितलं हा कॉन्स्टंट आहे. हेन्स वी एक्सपेक्ट, एक एक्सपेक्टेशन काय असेल? द रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट 33.33% ड्युरिंग 2020. म्हणजे 2020 मध्ये हा जो ग्रॉस प्रॉफिटचा रेट असेल तो किती असेल? जो प्रिव्हियस 3 yearचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे तोच 2020 मध्ये सुद्धा काय असेल? कंटिन्यू होईल. म्हणून आपण ग्रॉस प्रॉफिट रेट कोणता ॲप्लिकेबल करायचा? 33.3% ड्युरिंग द इयर 2020. ओके, हा झाला 2 नंबरचा टप्पा. नेक्स्ट स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं असतं? एक जे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट आहे ते मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. हे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट का तयार करायचं किंवा कोणत्या पिरियडचं तयार करायचं? तर ज्या वर्षी आग लागली त्या वर्षाची सुरुवात, त्या तारखेपासून हे ट्रेडिंग अकाउंट काय होईल? सुरुवात होईल. तर वर्ष कधी संपतंय? 31 डिसेंबर 2019 ला.
मग पुढचं वर्ष कधी चालू होईल? 1 जानेवारी 2020 ला पुढचं वर्ष चालू होईल. त्यामुळे 1 जानेवारी 2020 ते आग कधी लागली त्या तारखेला हे ट्रेडिंग अकाउंट संपेल. आग लागलेली आहे 15 एप्रिल 2020 टू 15 एप्रिल 2020 या तारखेला ते ट्रेडिंग अकाउंट संपेल. म्हणजे हा पिरियड असेल तो 1/1/2020 ते 15/4/2020. आता हे ट्रेडिंग अकाउंट आपण का तयार केलेलं आहे? टू फाइंड आउट द स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. म्हणजे 15/4/2020 या तारखेला स्टॉक किती होता ते शोधून काढण्यासाठी, टू फाइंड आउट, हे आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करीत असतो. ओके, ठीक आहे. मग आपण त्याची मांडणी करून घेऊ. तर 1/1/2020 ला टू ओपनिंग स्टॉक, टू ओपनिंग स्टॉक. त्यानंतर काय असेल? टू परचेसेस. त्यानंतर काय असतं? कॉमन आयटम बाय सेल्स. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? क्लोजिंग स्टॉक. इथं क्लोजिंग स्टॉक आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर बाय क्लोजिंग स्टॉक. त्याच्या अगोदर आपल्याला मग ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागतो. ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. तर ही बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्येक उदाहरणामध्ये असतेच. त्यामुळे हे ॲटम तरी किमान सुरुवातीला मांडून घ्यायचे. ॲडिशनल एका दुसरा ॲटम यामध्ये कमी जास्त होऊ शकतो. उदाहरण वाचत असताना ते आपल्या लक्षात येत असतं. तर आता पहा, 1/1/2020 ओपनिंग स्टॉक इथं लिहिले पहा. द स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2019 म्हणजे प्रिव्हियस इयरचं जो स्टॉक आहे 31 डिसेंबर 2019चा त्याचं व्हॅल्युएशन किती केलेलं आहे? 97,000. म्हणजेच हा 1/1/2020चा काय आहे? ओपनिंग स्टॉक आहे. हा झाला ओपनिंग स्टॉक. ओके, 97,000. परचेसेस 1/1/2020 इथं आहे पहा. परचेसेस, सेल्स आणि प्रोडक्शन वेजेस तिन्ही ॲटम क्रमानं दिलेले आहेत रिस्पेक्टिव्हली. फ्रॉम 1 जानेवारी 2020 टू 14 एप्रिल प्रिव्हियस डेट ऑफ फायर. आग लागलेली आहे 15 एप्रिलला. स्टॉक आपल्याला दिलेला आहे किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला जी दिलेली आहे ती 14 एप्रिलपर्यंत आहे. म्हणजे प्रिव्हियस डेट ऑफ फायर किती आहे पहा क्रमानं. परचेसेस 75,000. परचेसेस घ्या 75,000. देन सेल्स 1,59,000. 1,59,000. आणि तिसरा आयटम क्रमांक कोणता आहे? प्रोडक्शन वेजेस. प्रोडक्शन वेजेस आपल्याला यामध्ये घ्यावे लागतील. घेऊया आपण, काय हरकत नाही. प्रोडक्शन वेजेस टू प्रोडक्शन वेजेस. प्रोडक्शन वेजेस हा एक आयटम इथं आपल्याला एक्स्ट्रा दिलेला आहे. प्रोडक्शन वेजेस किती दिलेले आहेत? 30,000 रुपये. तर अशा पद्धतीनं जी प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली होती ते आपण काय केलेली आहे? ट्रान्सफर केलेली आहे. ओके, ओपनिंग स्टॉक, परचेसेस, प्रोडक्शन वेजेस, सेल्स. आता आपल्याला काय करायचं आहे? पर्पज काय आहे या मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचं? टू फाइंड आउट द स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. म्हणजे क्लोजिंग स्टॉक आपल्याला या तारखेचा फाइंड आउट करायचा आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेट काय करावं लागेल? ग्रॉस प्रॉफिट ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस इयर्स ट्रेंड. पाठीमागल्या काही वर्षाचा जो ट्रेंड आहे त्याचा आधार घेऊन यावर्षी आपण ग्रॉस प्रॉफिट निश्चित करायचा. आणि आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती घेणार आहोत? 33.33%. मग कॅल्क्युलेशन करू आपण. सेल्स किती आहेत? 1,59,000. यावर्षी सेल्स आहेत 1,59,000. त्याच्यावर ग्रॉस प्रॉफिट 33.13%. 33.33% ग्रॉस प्रॉफिट मिळेल. ओके, क्या 1,59,000 डिवायडेड बाय 100 इंटू 33.33. ओके, किती असेल तो? 53,000 रुपये. 52,999 म्हणजे 53,000 रुपये हा ग्रॉस प्रॉफिट असेल. 53,000 रुपये हा काय असेल? ग्रॉस प्रॉफिट असेल. जर इथं ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला उपलब्ध झाला, आता आपण काय करायचं? याचं बॅलन्सिंग करायचं या मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचं. आणि जी फिगर दिसेल बॅलन्सिंग केल्यानंतर ती काय असेल?
क्लोजिंग स्टॉकची. त्यामुळे आपल्याला टोटल पहिल्यांदा डेबिट बाजूची करावी लागेल. टोटल करू आपण. हे 97,000 प्लस 75,000 प्लस 30,000 प्लस 53,000 क्रॉस प्रॉफिट. टोटल आहे 2,55,000 रुपये. 2,55,000 रुपये. 2,55,000 रुपये. ठीक आहे. यामधून सेल्स वजा करू. 1,59,000 रुपये वजा डिडक्ट 1,59,000 रुपये. 96,000 रुपये हा काय आहे? क्लोजिंग स्टॉक. दॅट इज स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. इन ब्रॅकेट लिहू आपण स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. आणि हे आपण कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे? ट्रेडिंग अकाउंटचं आपण बॅलन्सिंग केलेलं आहे, म्हणून म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. तर स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती आलेला आहे? 96,000 रुपये हा स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आहे. नेक्स्ट स्टेप काय असते? स्टेटमेंट ऑफ क्लेम. क्लेम कसा कॅल्क्युलेट करायचा? स्टॉक ऑन डेट ऑफ फायर पहिल्यांदा डोळ्यासमोर ठेवायचा. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर वर आपण कॅल्क्युलेट केला आहे ॲज शोन इन मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती आहे? स्टॉक ऑन डेट ऑफ फायर 96,000. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर 96,000 लेस. यामधून काय वजा करायचं? साल्वेज इफ एनी जर असेल तर. साल्वेज काय असेल ते साल्वेज आपण यामधून वजा करू. आहे का बघू आपण उदाहरणामध्ये. ठीक आहे. बघा या उदाहरणामध्ये साल्वेज वरच्या ज्या 2 लाईन्स आहेत, फर्स्ट 2 लाईन्स, यामध्ये साल्वेज दिलेलं आहे. पहा, स्टॉक अमाउंटिंग टू ₹18,000 वेअर सेव्ड अँड दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन वॉज अवेलेबल. ठीक आहे. तर जो स्टॉक आहे ज्याची अमाऊंट किती आहे? 18,000 वेअर सेव्ड, तो काय झालेला आहे? माल यामधून वाचलेला आहे. साल्वेज किती? तो माल त्यामधून वाचलेला आहे 18,000 रुपयाचा वाचलेला आहे. स्टॉक सेव्ड फ्रॉम फायर हा काय आहे तुमचा? स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. 96,000 मधून वजा करा 18,000 रुपये. 96,000 वजा 18,000 रुपये किती डिस्ट्रॉय झालेले असेल? 78,000. आणि हाच काय असेल? नेट क्लेम. इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिलेली नाही, त्यामुळे ॲव्हरेज क्लॉजचा अप्लाय करण्याची काही गरज नाही. स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर हाच काय असेल? नेट क्लेम. हीच अमाऊंट कशाची असेल? इन्शुरन्स कंपनीला या कंपनीद्वारे नुकसान भरपाईची स्टॉकची केलेली मागणी असेल. किती नुकसान भरपाईची मागणी केली असेल? 96,000 माल होता, त्यामधून साल्वेज माल वाचला 18,000 रुपयाचा. व प्रत्यक्ष नुकसान किती झालं? 78,000. इट इज कॉल्ड ॲज नेट क्लेम. थँक्यू.